Good afternoon, everyone. PCOE Sion Hospital Mumbai welcomes all the participants for today's RDLS session. We are covering treatment failure and switch to second line ART in children with HIV, and the speaker is Dr. Noella Pereira. Dr. Noella Pereira, ma'am, is working as a consultant in pediatric HIV and telemedicine at the Pediatric Center of Excellence for HIV Care, that is PCOE, at Lokmanya Tilak Municipal Medical College and General Hospital, Sion, Mumbai. Her previous experience includes over 5 years as an assistant professor in pediatrics, followed by a role as a clinical fellow in pediatric infectious diseases at the prestigious St. George University Hospital, NHS Foundation Trust in London, UK. Dr. Pereira has published several articles in national and international journals and co-authored chapters on pediatric HIV and opportunistic infections in 3 national textbooks. We welcome you, ma'am, for today's session and request you to start the session. Thank you, Shweta, for that wonderful introduction. Today we are going to discuss treatment failure in these children, and I shall speak in Marathi, Hindi, and a bit of English as well. So, हे सेशन मध्ये आम्ही काय काय कव्हर करणार. आता ART इनिशिएशन केल्यानंतर लहान मुलांमध्ये आम्ही कसं फॉलोअप करायचं आणि कसं मॉनिटर करायचं हे लहान मुलाला ते बघणार. त्याच्यानंतर ट्रीटमेंट फेलियर CLHIV मध्ये कसं आयडेंटिफाय करायचं आणि ट्रीटमेंट फेलियर झाल्यानंतर आम्ही सेकंड लाईन ART रेजिमेंट्स कसं सुरुवात करायचं ते बघणार. हे सगळं डिस्कस करणार. तो आता HIV ट्रीटमेंट मध्ये लहान मुलांमध्ये आम्ही का HIV ट्रीटमेंट करतो. आम्ही 3 गोल्स आहे. त्याला पहिलं व्हायरल सप्रेशन करायचं, इम्युन फंक्शन इम्प्रूव्ह करायचं आणि त्यांचं मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटी रिड्यूस करायला आम्ही प्रयत्न करतो. आणि HIV ट्रीटमेंटचं मेन कॉर्नरस्टोन आहे ART, अँटी रेट्रोव्हायरल थेरपी आम्ही बोलतो ते. आणि कधी कधी ट्रीटमेंट फेल होऊ शकतील आणि ट्रीटमेंट फेल होतं तेव्हा आम्ही स्विच करतो. फर्स्ट लाईन ते सेकंड लाईन ART रेजिम सुरुवात करतो. तो आम्ही ट्रीटमेंट फेलियर का होतं लहान मुलांमध्ये. ते लहान मुलांमध्ये 99% ऑफ द टाइम्स ट्रीटमेंट फेलियर अडिअरन्स इश्यूज होतात त्यांच्यावर. नॉन अडिअरन्स टू HIV इज अ मेजर फॅक्टर. मीन्स ते औषध का घेत नाही. ते कधी कधी ते औषध कडू लागतं या पिल बर्डन जास्त आहे, जास्त गोळी आहे म्हणून ते घेत नाही. आणि कधी कधी लहान मुलाला समजत नाही ती काय ट्रीटमेंट घेते. केअर गिव्हर आणि फॅमिली मेंबर्स आणि बाकीच्या लोकांना त्यांना सांगत नाही की त्याला HIV आहे म्हणून त्याला अंडरस्टँडिंग नाही आहे. ते समजतं नाही ते का औषध घ्यायचं गरज आहे. आता औषध नाही घेतल्यानंतर आणि अडिअरन्स पुअर आहे ते HIV व्हायरस जेनेटिक म्युटेशन्स डेव्हलप होऊ शकतील. आणि ते जेनेटिक म्युटेशन्स डेव्हलप झाल्यानंतर ते औषध काम नाही करणार. मीन्स ते HIVचं ड्रग रेसिस्टन्स होतं. ते ड्रग रेसिस्टन्स होतं म्हणजे ते ड्रग वापरू नाही शकतो. नवीन औषध सुरुवात करावं लागतील. कधी कधी फार्माकोनेटिक्स मीन्स ते ड्रगचं इंटरॅक्शन्स होतं. आता TB आणि HIVचं औषध दोन्ही ड्रग इंटरॅक्शन्स होतं म्हणून आम्ही डोस अडजस्टमेंट करावं लागतील. आता डोस अडजस्टमेंट केलं नाही तर ते सब ऑप्टिमल ड्रग लेवल्स, ते औषध आहे रक्तामध्ये त्याचं ड्रग लेवल खूप कमी होऊ शकतील दुसरं औषध घेतलं म्हणून. आणि त्याच्यामुळे ते इफेक्टिव्ह नाही होतं, ते ड्रगचं इफेक्ट नाही होतं. आणि दुसरं जे को इन्फेक्शन्स होऊ शकतील. कधी कधी बॅक्टेरियल निमोनिया होऊ शकतील या मॅलन्यूट्रिशन होऊ शकतील. त्याच्यामध्ये त्यांच्यामुळे त्याचं ARTचं इफेक्ट कमी होऊ शकतील. आता ART सुरुवात केल्यानंतर आम्ही बाळाला कसं मॉनिटर करतो. तर मी 4 गोष्ट मॉनिटर करतो. सबसे पहिले क्लिनिकल मॉनिटरिंग करतो. आम्ही क्लिनिकल ओव्हरऑल वेलबिंग आणि क्लिनिकल मॉनिटरिंग म्हणजे हेड टू टो एक्झामिनेशन करायचं. काही ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स आहे या कुछ नवीन काय फंगल इन्फेक्शन झालं बाळाला या TB झालं या निमोनिया झालं या काहीच इन्फेक्शन होऊ शकतील बाळाला. आणि दर वेळ ते क्लिनिकमध्ये येते तर आम्ही 4 स्क्रीनिंग करायचं गरज आहे. 4 स्क्रीनिंग म्हणजे आम्ही ताप 4 प्रश्न विचार करतो. ताप आहे, खोकला आहे, वजन कमी झालं या कॉन्टॅक्ट विथ TB. घरीमध्ये कोणाला TB आहे या बाजूला कोणाला TB आणि त्याचे कॉन्टॅक्ट झालं ते लहान मुलाला. ट्रीटमेंट अडिअरन्स, ते ट्रीटमेंट औषध घेते नाही घेते, किती औषध डोस किती घेते, ते किती डोस चुकलं ते बघावं लागतील.
आणि ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स. आता ॲडव्हर्स रिॲक्शन म्हणजे काय रिॲक्शन झालं, जसं सेप्ट्रानमध्ये रिॲक्शन होऊ शकतील, तो ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन विचार करायचं गरज आहे. नंतर 6 महिन्यानंतर आम्ही CD4 मॉनिटरिंग आणि व्हायरल लोड टेस्टिंग पण करतो आणि त्याच्यासोबत लॅब मॉनिटरिंग पण करतो. आम्ही CBC, LFT, RFT रूटीन ब्लड टेस्ट पण करतो. का करतो आम्ही? ARVचं ड्रग टॉक्सिसिटीज आहे या ड्रग ड्रग इंटरॅक्शन्स आहे, नाहीतर औषधमुळे त्याचं DGG मुळे त्याचं रक्ताचं शक्कर वाढू शकतो. या प्रोटीएज इनिबिटर्स मुळे ते लिपिड प्रोफाईलचं डिसलिपिडीमिया होऊ शकतील. ते सगळं बघायला आम्ही एक ब्लड टेस्ट करायचं गरज आहे 6 महिन्यानंतर. आणि दरवेळी तर लहान मुलं क्लिनिकमध्ये येते, सेंटरमध्ये येते, ते आम्ही 5 गोष्ट बघायचं गरज आहे. पहिलं ते ग्रोथ आणि न्यूट्रिशन. त्याचं हाईट आणि वेट घेऊन त्याचं ग्रोथ चार्टमध्ये प्लॉट करायचं गरज आहे. आणि त्यांचं न्यूट्रिशन, ते काय खातोस? व्यवस्थित जेवण खातोस का नाही? बाहेरचं जेवण खातोस? किती जेवण खातो? ते क्वांटिटी बघावी लागतील. आणि त्याच्याप्रमाणे त्याचं ग्रोथ वाढशील. आता व्यवस्थित न्यूट्रिशन दिलं बाळाला तर ते ग्रोथ आणि हाईट आणि वेट वाढू शकतो. त्याच्यानंतर डेव्हलपमेंटल प्रोग्रेस. ते डेव्हलपमेंट प्रोग्रेसमध्ये आम्ही एक ट्रिव्हॅन्ड्रम ग्रोथ मॉनिटरिंग चार्ट वापरायचं. आणि आता बाळ 18 महिन्याचं आहे बघा. एक लाईन ठेवायचं इकडे, एक लाईन टाकायचं याच्यामध्ये आणि ते लाईनचं पाठी जेवढं माइलस्टोन्स आहे ते सगळं अचीव्ह व्हायचं. आता 18 महिन्यापर्यंत तर बाळ चालायचं होतं, ते वॉक करायचं होतं, बोलायचं ते स्वतःचं बॉल थ्रो करायचं. ही शुड वॉक अलोन. लहान मुलाचं पहिलेच एक हाताला दुसऱ्या हाताला काय टॉयज वगैरे टाकू शकतो. ते सगळं बघायचं. ते लेफ्ट हँडने जेवढं माइलस्टोन आहे ते सगळं अचीव्ह व्हायचं. राइट हँडमध्ये अचीव्ह करायला वेळ आहे. तो डेव्हलपमेंटल प्रोग्रेस का बघतो आम्ही? बिकॉज HIV एन्केफेलोपॅथी, आता HIV मेंदूमध्ये गेलं तर त्यांचं डेव्हलपमेंटल डिले होऊ शकतील. मीन्स ते थोडेसे लेट सगळं माइलस्टोन्स अचीव्ह होणार. तर ते बघायचं गरज आहे. 4I स्क्रीनिंग मी मगाशी सांगितलं. फीवर, कॉफ, कॉन्टॅक्ट विथ TB आणि वेट लॉस विचार करायचं गरज आहे. क्लिनिकल मॉनिटरिंग फॉर OIs, ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स आहे काय? निमोनिया आहे बाळाला? काय स्किन इन्फेक्शन्स आहे काय? या TB आहे काय? मेंदूचं TB आहे काय? ते सगळं बघावं लागतील. ट्रीटमेंट अडिअरन्स, ते औषध घेते, नाही घेते, किती डोस चुकलं ते सगळं बघावं लागतील. आणि दर व्हिजिटमध्ये आम्ही ARVचं डोस वजनप्रमाणे अडजस्ट करायचं गरज आहे. आमचं टेबलमध्ये आम्ही नेहमी हे वेट चार्ट आहे, ग्रोथ डोसेस चार्ट आहे, ते नेहमी आमचं टेबलवर ठेवतं आणि वजन घेतल्यानंतर वजनप्रमाणे त्याचं डोस अडजस्ट करायचं गरज आहे दरवेळी. मॉनिटरिंगसाठी हे रिमाइंडर्स ठेवू शकतो. पिल काउंट, रिफिल बॉक्सेस, केअरगिव्हरला विचार करू शकतो, ते घेतलं औषध, नाही घेतलं औषध. आणि दरवेळी तुम्ही तुमचं क्लिनिकमध्ये आल्यानंतर अडिअरन्स टू अदर मेडिकेशन्स. आता TBचं औषध पण सोबत घेते, ते TBचं औषधचं अडिअरन्स पण बघावं लागतील. आणि ते वेळेवर येलं सेंटरवर ते पण बघू शकता. आता ते 10 दिवस लेट आले, गावी गेलं, लेट आले, तर तुम्ही माहिती होणार की हे 10 दिवस लेट आले म्हणजे 10 दिवसचा डोस चुकलं त्यांचं. तो ते पण बघू शकतो. ती रेग्युलर व्हिजिट्स आहे या इरेग्युलर व्हिजिट्स आहे सेंटरवर. आता एक केस आहे, केस स्टडी आहे आणि सगळ्याचं पार्टिसिपेशन हवं आहे याच्यात. एक 8 वर्षाचं मुलगी आहे, ते ALD वर आहे. त्याचं वजन 24 किलो आहे आणि ती पिल पिकअपसाठी सेंटरवर आले. त्याचं बाबा डॉक्टरला विचार केलं, की माझं बाळाचं CD4 काउंट का कमी झाली आणि व्हायरल लोड वाढलं. 10,000 कॉपीज पर ml आहे. आता बाबा म्हणतो, की आजी देते औषध त्यांचं, आजी देते आणि बाळाला विचार करून माहिती झालं, की ते 2.5 गोळी ALचं 2 वेळ घेते आणि DTGचं 50 मिलीग्रामचं एकच गोळी घेते. आता त्यांचं वजन 24 किलो आहे आणि 24 किलो प्रमाणे आमचं डोसेस चार्ट बघून त्याचं 3 गोळी द्यायचं 2 वेळ. ALचं 3 गोळी द्यायचं 2 वेळ आणि DTGचं 50 मिलीग्रामचं एकच वेळ गोळी द्यायचं. आता ते इनॲडिक्वेट डोसेजमुळे त्याचं हाय व्हायरल लोड झालं. ते डोसेज कम दिलं म्हणून. तो हे अव्हॉइड करायचं काय-काय स्टेप्स आम्ही घेऊ शकतो? कोणी पण उत्तर देऊ शकतं चॅट रूममध्ये, नाहीतर तुम्ही अनम्यूट करून. श्वेता, कॅन वी अनम्यूट द पार्टिसिपंट्स सो दॅट दे कॅन पार्टिसिपेट? Yes, ma'am.
Dr. Deepak Kulkarni, तुम्ही आन्सी Dr. Sonali Raut. I'm going to call names because these are all my colleagues. Navita Chavan, anyone can answer. Mic access has been given to all. Dr. Navita Chavan, Dr. Deepak Kulkarni. Anybody would like to answer? कोणी पण Dr. Suresh, Dr. Pandurang, Rajesh, Sonali Raut. Dr. Nalanda Pavnekar, would you like to answer? Why are you all feeling shy? Any answers in the chat? No, ma'am. Yes. Yes. Hello. Yes, please answer. Somebody. Hello. Hello. Yes, go ahead. Yes. Yes. Yeah. We have to see whether the child is given this doses at time, and plus in what form actually he is giving and who is giving. Whether it is given by mother or it is given by caretaker, and we have to see the timing, and plus whether the dosage is taken properly, and adherence is whether it is a good or not. These are the important things we have to do in adherence as counseling. Yes, excellent. So there are two things here. आता त्यांचं डोसेज पण चुकीचं आले. आम्ही एक गोष्ट लिहिलं मीन्स आम्ही 3 गोळी सांगितलं 2 वेळ घ्यायचं आणि तिने 2.5 गोळी दिलं मीन्स ते डोसेजचं कमी झालं. दुसरं गोष्ट आहे ते आता ते फादर आले सेंटर मध्ये देते कोण आजी. ते आजीला सेंटर नाही येऊ शकतो ते म्हातारी आहे म्हणून तो त्याला त्यांच्यासोबत झूम कॉल या व्हिडिओ कॉन्फरन्स करू शकतो. त्यांना समजून द्यायचं की हे आता डोस वाढलं वजन प्रमाणे आम्ही डोस वाढलं म्हणून आम्ही 3 गोळी द्यायचं 2 वेळ आणि 2.5 गोळी नाही द्यायचं. ते जुनंचं डोस देते आणि आम्ही नवीन डोस लिहिलं पुस्तकमध्ये. तो ते थोडंसं मिसअंडरस्टँडिंग मिसकम्युनिकेशन क्लिअर करायचं बाबाकडे आणि आजीकडे. तर ते करायचं गरज आहे. तो दर विजिट मध्ये बॉडी वेट चेक करायचं गरज आहे आणि डोसेज अडजस्ट करायचं गरज आहे. आणि काउन्सिलर मेडिकल ऑफिसर आणि फार्मासिस्ट तिन्ही नवीन डोसेजचं केअर गिव्हर आणि बाळाला सांगायचं गरज आहे. प्रेफरेबली राईट इट डाऊन बॉटलमध्ये आम्ही लिहून टाकतो आमच्या फार्मसिस्ट मध्ये हे डोस किती द्यायचं. मेडिकल ऑफिसर पण बोलवायचं गरज आहे आणि काउन्सिलर पण कन्फर्म करायचं की हे नवीन डोसेज आहे आणि डोसेज वाढलं वजन प्रमाणे डोसेज वाढलं ते सांगायचं आणि अंडरस्टँड करायचं गरज आहे. आता अडिअरन्स मॉनिटरिंग कसं करायचं मीन्स ते खूप असेन्शियल आहे का बिकॉज आता पुअर अडिअरन्स आहे तर ते ड्रग रेजिस्टन्स होऊ शकतील आणि ट्रीटमेंट फेलियर होऊ शकतील. आणि दर वेळ सेंटरवर येते ते ट्रीटमेंट अडिअरन्स क्लिनिकल मॉनिटरिंग अँड क्लिनिकल स्टेशन करायचं गरज आहे. आणि जे प्रॉब्लेम्स आहे बॅरियर्स टू अडिअरन्स आम्ही म्हणतो ते जे प्रॉब्लेम्स आहे ते सॉल्व्ह करायचं या ऍड्रेस करायचं आमचं काम आहे ऍज अ मेडिकल ऑफिसर. तर लॅब मॉनिटरिंग आम्ही काय काय करतो. आता बेसलाईन लेवल आम्ही HB CBC ब्लड युरिया LFT क्रिएटिनिन लिपिड प्रोफाइल ब्लड ग्लुकोज CD4 काउंट आणि फोरेस स्क्रीनिंग तो बेसलाईन वर करतं आणि 6 महिन्याला करतं. 6 महिना मी पहिलं ART सुरुवात केलं नंतर आम्ही 6 महिन्यानंतर आणि 12 महिन्यानंतर प्लाझ्मा व्हायरल लोड करतं. आता प्लाझ्मा व्हायरल लोड TND आहे तो दर वर्ष एकच वेळ करायचं गरज आहे. आता बाळाला ZLD मीन्स AZT झायडोविरिन वर आहे तर दर महिना ते दर विजिट मध्ये HB बघायचं गरज आहे का बिकॉज झायडोविरिन इज नोन टू कॉज अनिमिया. तो अनिमिया झालं या नाही झालं ते बघायचं गरज आहे. बाकीचं ब्लड टेस्ट तुम्ही 6 महिना करू शकतो बट आता झायडोविरिन वर आहे पहिलं 6 महिन्यामध्ये दर महिना तुम्ही HB करायचं CBC करायचं गरज आहे. आणि CD4 काउंट 6 महिन्यानंतर करायचं. आणि दर विजिट मध्ये फोरेस स्क्रीनिंग करायचं. दर विजिट तुम्ही विचार करायचं की
टीबीचं शंका आहे, फीवर, कॉफ, वेट लॉस या कॉन्टॅक्ट विथ टीबी आहे. तर ते मॉनिटरिंग, लॅब मॉनिटरिंग प्रोटोकॉल आहे. आणि दरवेळी ते लहान मुलं तुमच्या सेंटरमध्ये आले ते यू हॅव टू असेस द चाइल्ड फॉर ग्रोथ अँड न्यूट्रिशन. ते हाईट वेट घ्यायचं, हेड सर्कम्फरन्स घ्यायचं, ते प्लॉट करायचं ग्रोथ चार्ट मध्ये. तुम्ही बघू शकता तो पहिल्यापासून आणि आतापासून वजन वाढलं या कमी झालं, त्याचं जेवण किती घेते आणि काय काय घेते ते बघावे लागतील. न्यूट्रिशनल असेसमेंट करावे लागतील. फिजिकल एक्झॅमिनेशन, हेड टू टो एक्झामिनेशन करायचं, मीन्स बघायचं ते काय फंगल इन्फेक्शन आहे, ओरल त्रास आहे, वजन वाढलं, मॅलन्यूट्रिशन आहे, टीबीचं शंका आहे, निमोनिया झालं, पोटामध्ये काय दर्द आहे, ते सगळं बघावं लागतील. CNS एक्झामिनेशन, सायन्स ऑफ एन्केफेलोपॅथी, आता ते माइलस्टोन्स व्यवस्थित अचीव केलं या नाही अचीव केलं, या अचीव केलं नंतर ते माइलस्टोन रिग्रेस झालं ते बघावं लागतील. 4S स्क्रीनिंग, लुक फॉर ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स, WHO स्टेजिंग करायचं आणि लॅब रिपोर्ट्स, मीन्स पहिलं व्हिजिट मध्ये CD4 व्हायरल लोड्स आणि बाकीचे लॅब रिपोर्ट्स व्हाईट कार्ड मध्ये एंटर करून आम्ही बघावे लागतील की व्हायरल लोड TND आहे या वाढलं, या CD4 कमी झालं तर कमी झालं ते सिप्लिन स्टार्ट करायचं गरज आहे. अडिअरन्स टू ART पण बघायचं, ARTचं डोसेज वजन प्रमाणे ARTचं डोसेज बघायचं गरज आहे. कॉन्कोमिटेंट मेडिकेशन्स, आता टीबीचं औषध पण घेते, सिप्लिन पण घेते, ते सगळं डोस अडजस्टमेंट करायचं गरज आहे. हे सगळं औषध केअर गिव्हर, आई या वडील या बाबा आजोबा कोणी आले ते सोबत, त्यांच्या सोबत डिस्कस करायचं गरज आहे आणि ऍडवाइस द्यायचं. ती काय रिफरल्स आहे, आता चमडीचं डॉक्टरला दाखवायचं या ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टला दाखवायचं, त्याला रिफर करायचं. आणि नेक्स्ट व्हिजिट का स्केड्यूल का टाइम द्यायचं, मीन्स ते डेट द्यायचं, हे डेटला यायचं. आता पेशंट म्हणतो की मी गावीला जायचं 2 महिना, तर 2 महिन्याचं औषध देऊ शकतो, त्याचं काय प्रॉब्लेम नाही. बट एक पण डोस चुकायचं नाही. ते काउन्सिल करायचं खूप महत्व आहे. आणि हे पहिलं 6 महिना ART सुरुवात केल्यानंतर खूप महत्व आहे, खूप क्रिटिकल पिरियड आहे. का? बिकॉज आम्ही त्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन होऊ शकतील, आयरिस इम्युन रिकॉन्स्टिट्यूशन इन्फ्लेमेटरी सिंड्रोम होऊ शकतील, ARTचं साईड इफेक्ट्स पण बघू शकतो आणि लाईफस्टाईल चेंजेस, मीन्स द चाइल्ड आणि ते आई वडील आणि फॅमिली दे हॅव टू गेट यूज टू ART. मीन्स आता ते बाळाचं शाळेचं टायमिंग आणि औषधाचं टायमिंग थोडं ॲडजस्ट करायचं लागतं. आता बाळ 7 वाजता निघतो शाळेला जायचं, तर 6 वाजता जेवलं नाश्ता केल्यानंतर औषध घ्यायचं. आता आईचं टायमिंग पण बघावं, ती शेतीला जातो तर ते शेतीचं जायचं अगोदर त्याला औषध द्यायचं, लहान मुलाला औषध द्यायचं महत्व आहे. तो ते टायमिंग व्यवस्थित ॲडजस्ट करायचं त्यांचं स्केड्यूल प्रमाणे. आणि कुठलं बी मिसअंडरस्टँडिंग हे औषधचं डोसेज या औषधचं टायमिंग ते सगळं क्लिअर करायचं गरज आहे. फर्स्ट 6 महिन्यामध्ये मॉर्टॅलिटी रिस्क खूप आहे, तर तेव्हा ते क्लोज मॉनिटरिंग करायचं गरज आहे. आणि डिस्क्लोजर आम्ही बघितलं आमच्या सेंटरमध्ये, ते आता जेवढं लवकर तुम्ही डिस्क्लोज केलं तर तेवढं बेटर त्यांचं अडिअरन्स होतं. तो 5 वर्षानंतर 6 वर्ष ते 9 वर्ष पार्शियल डिस्क्लोजर करू शकतो आणि 10 ते 12 वर्ष तर फुल डिस्क्लोजर करतो. आमच्या सेंटरमध्ये आम्ही लहान मुलाला एक स्टोरी सांगतो, मीन्स लहान मुलाला ते आता बॉर्डरमध्ये सोल्जर आहे, ते फौजी आहे, ते फौजी काय करतं, आमच्या देशला सुरक्षित करतं. आता फौजी नाही आहे तर काय करणार, दुश्मन आतमध्ये येऊन आमचा देशचा हमला करू शकतो. त्याच्याप्रमाणे आमचं HIV व्हायरस पण आमच्या आतमध्येच्या फौजीचं हमला करू शकतो. ते व्हायरस कमी करायचं आम्ही हे औषध द्यायचं आणि आयुष्यभर औषध खायचं गरज आहे. तर असं स्टोरी सांगून आम्ही पार्शियल डिस्क्लोजर आणि नंतर व्हायरसचं नाव सांगतात की HIV व्हायरस आणि ते काय करतं. ते खूप महत्व आहे, बिकॉज जेवढं लवकर तुम्ही बाळाला सांगू शकतो तेवढं त्यांचं अडिअरन्स वाढू शकतो. आता आम्ही सगळं ते गेल्या वर्षाचं DTG 10 मिलीग्राम प्रोग्राम मध्ये आले, तर आम्ही सगळं लहान बाळ 20 किलोचं कमी आहे ते बाळाला LPVRचं बदले DTG सुरुवात केलं. तर ते कसं केलं, तर आम्ही जे बाळ AL LPVR वर आहे आणि ती व्हायरोलॉजिकली सप्रेस्ड आहे, तो आम्ही AL DTG 10 मिलीग्रामला दिलं. आता ते अनसप्रेस्ड आहे आणि HB जास्त आहे, मीन्स 9 ग्रॅमचं
जास्त आहे तर ALLVRच्या बदले ZLDTG दिलं आणि HP कमी आहे तर ALDTG दिलं. बट अनसप्रेस व्हायरल लोड आम्ही PCOEचं रेफरन्स करून या सासेप रेफरन्स करून बदली करायचं. आता सप्रेस्ड आहे आणि ZLLPVR आहे तो ZLDTG करू शकतो, DTG 10 मिलीग्राम. आणि अनसप्रेस्ड आहे तर ALDTG करायचं विथ सासेप रेफरन्स. आता एक क्विज आहे. आता ते बाळ ALLPVR वर आहे आणि त्याचं व्हायरल लोड कमी आहे, 200 कॉपीज आहे. तो ART रेजिमेन ट्रान्झिशन केल्यानंतर कुठलं औषध देणार त्याला? एनी गेसेस? डॉक्टर नालंदा, डॉक्टर दीपक, डॉक्टर सिंग, डॉक्टर नमिता चव्हाण, हरिकांत जाधव, एनी आन्सर्स? पार्टिसिपेंट्स अनम्यूट करू शकतात किंवा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकलं तरी चालेल उत्तर. डॉक्टर सोनाली राउत, ज्योति चौहान, any? Yes, ALD, very good. Dr. Saiji Gaikwad. So ALLPVR चा बदले ALDTG सुरुवात करायचं. सिमिलरली ZLLPVR चं ZLDTG करू शकतो. ALLPVR चं आता 1200 कॉपीज आहे आणि EAC केल्यानंतर 600 कॉपीज आहे. तो आता ह्याचं पण ALDTG करू शकतो बिकॉज ते व्हायरल लोड कमी आहे. सिमिलरली ZLLPVR वर 1800 कॉपीज होतं, EAC नंतर TND आहे तर त्याला पण ZLDTG करू शकतो. आणि जस्ट मूव ऑन. आणि ALLPVR वर आता व्हायरल लोड हाय आहे आणि EAC केल्यानंतर 2700 कॉपीज आहेत. तेव्हा तुम्ही PCOE या सासेपचं रेफरन्स घ्यावं लागतील आणि ते दोन्ही औषध बदली करायचं. ALLPVRचं बदले ZLDTG द्यावं लागतील आणि HB कमी आहे, 9 ग्रामचं कम आहे. तर तेव्हा ALDTG करायचं आणि HB वाढल्यानंतर ZLDTG देऊ शकतो. सिमिलरली ZLLPVR वर आहे आणि व्हायरल लोड हाय आहे. EACचं नंतर 10,000 कॉपीज झालं. तो तेव्हा आम्ही बदली करायचं विथ सासेप रेफरन्स. हे फर्स्ट लाईन ते सेकंड लाईन ERT रेजिम सुरुवात करायचं विथ ALDTG. ZLLPVRचं बदले ALDTG द्यायचं आणि आता पहिलं अबॅकवीचं हायपर सेन्सिटिव्हिटी आहे तो तेव्हा ZLDTG द्यायचं. बिकॉज ते अबॅकवी सूट नाही होतं. So this is how we transition from ALLPVR to ALDTG. LPVR तर DTGचं ट्रान्झिशन करायचं गरज आहे. आता तुम्ही स्टेबल काय म्हणणार बाळाला? आता ते 2 ते 10 वर्षाचं बाळ स्टेबल कधी म्हणणार? ती ART 6 महिन्याचं वर घेते, व्हायरल लोड सप्रेस्ड आहे आणि ते दुसरं काय इन्फेक्शन्स नाही, ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स नाहीये, ट्रीटमेंट अरिअरन्स पण छान आहे, वजन पण छान आहे, वेट फॉर हाईट पण छान आहे, तर तेव्हा हे बाळाला स्टेबल म्हणणार. सिमिलरली 10 वर्षाचं वर आहे आणि ART 6 महिन्याचं वर घेते, अजिबात काय साईड इफेक्ट्स नाही आहे, OIs पण नाही आहे, रायझिंग CD4 काउंट आहे, तर तेव्हा हे बाळाला स्टेबल म्हणू शकतो. अडॉलसन्स काउन्सिल करायचं थोडंसं चॅलेंजिंग आहे बिकॉज हे अडॉलसन्स 10 ते 19 वर्षाचं मुलं आहे, त्यांचं ग्रोथ पण रॅपिड होतं, कॉग्निटिव्ह थिंकिंग पण थोडंसं वेगळं होतं. कधी कधी अडॉलसन्स सांगतात आम्ही ART अजिबात नाही घ्यायचं, दे आर इन डिनायल, मला HIV नाही आहे, कसं झालं, काय झालं, ते सगळे प्रश्न विचारतात. तर त्यांच्यासोबत बसून थोडंसं काउन्सिल करायचं खूप महत्व आहे. बिकॉज 2 प्रकारचं अडॉलसन्स होऊ शकतील. एक प्रकार असं होऊ शकतील की मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन्स. ते आता अडॉलसन्स लहानपासून HIV आहे आणि आता अडॉलसन्ट फेजमध्ये आहे आणि दुसरं ते आता नवीन इन्फेक्शन अक्वायर झालं. तर दोन्हीला काउन्सिल करायचं खूप महत्व आहे. दर अडॉलसन्टचं प्रॉब्लेम वेगळं होतं आणि ते अंडरस्टँडिंग थोडंसं व्हायचं गरज आहे. आणि ते आमचं सेंटरमध्ये मिथवा सेशन्स घेते. ते मिथवा सेशन्स म्हणजे सगळं त्यांचं काहीतरी काय शंका आहे या लाईफ स्किल्स आम्ही शिकवतो. कोणी सेक्शुअल एज्युकेशन देते बाळाला, पिअर ग्रुप मॉनिटरिंग, ते सगळंच मीन्स 1 to 1 काउन्सिलिंग पण होतं आणि ग्रुप काउन्सिलिंग पण होतं. ते सपोर्ट ग्रुप होतं आणि ART स्टाफ शुड प्रॅक्टिस नॉन जजमेंटल. त्याला जज करायचं
गरज नाही आहे, त्याला एक्सेप्ट करायचं ते तसं आहे. आणि जे बॅरियर्स आहे, अडिअरन्स इश्यूज आहे, तर ते थोडंसं अड्रेस करायचं आणि सॉल्व्ह करायचं. कधी कधी बाळाचं घरचं प्रॉब्लेम आहे, त्याला आई वडील नाही आहे, राहायचं ठिकाणी नाही आहे, तर तेव्हा ऑर्फनेजेस या NGOs लिंक करायचं गरज आहे. आणि भरपूर स्कीम्स आहे अडॉलसन्टसाठी. तो NSS, नॅशनल कडेट्स को NCC, ते सगळं ग्रुप्समध्ये, युथ ग्रुप्समध्ये आम्ही त्यांच्यामध्ये इंट्रोड्यूस करू शकतो, सो दॅट दे हॅव सम सपोर्ट सिस्टम, कम्युनिटी सिस्टम. आता एक प्रश्न आहे, एक क्वेश्चन. व्हायरोलॉजिकल फेलियर इन चिल्ड्रन इज डिफाइंड एज 2 consecutive HIV-1 plasma viral load values of more than 1000 copies. म्हणजे व्हायरोलॉजिकल फेलियर का डेफिनेशन 2 व्हायरल लोड्स 1000 कॉपीचं वर व्हायचं. त्याच्यामध्ये 3 ऑप्शन्स आहे. ते 6 महिना ART सुरुवात केल्यानंतर, ते 3 सेशन स्टेप अप काउन्सिलिंगचं घेतल्यानंतर, and adherence in the last 3 months should be more than 90%, या all of other. तो any answers? आता थिंक श्वेता पोल्स नाही आहे, तो चॅट बॉक्स मध्ये मी All उत्तर above. देऊ शकतो. जा रहा है क्या आवाज? All above, madam. Okay, all of the above. Any takers? Anything else? Any other options? So let's go to the definition of what is virological failure. Virological failure, आता viral load high आहे, 1000चं वर आहे, along with the following criteria, means ART at least for 6 months घेतलं, आणि 3 सेशन्स EAC सेशन्स घेतल्यानंतर अडिअरन्स 95% वर आहे 3 महिन्यापासून, तेव्हा आम्ही म्हणू शकतो की व्हायरोलॉजिकल फेलियर. आता ते क्वेश्चन मध्ये त्याचं अडिअरन्स 90% होतं, आणि आफ्टर 6 months ऑफ ART रजिस्ट्रेशन, सो ऍटलीस्ट 6 months तुम्ही घ्यायचं, आणि EAC वर ठेवून अडिअरन्स 95% वर व्हायचं, नॉट 90%. ते थोडंसं काळजी घ्यावं लागतील 3 महिन्यापासून. तर तेव्हा आम्ही व्हायरोलॉजिकल फेलियर म्हणू शकतो. आणि इम्युनोलॉजिकल फेलियर कधी म्हणतो? आता ते 1 ते 3 वर्षाचं लहान मुलं आहे आणि CD4 पर्सेंटेज खूप कमी आहे, 200 सेल्स कमी आहे. ART सुरुवात केलं 1 वर्षानंतर, या CD4 पर्सेंटेज कमी पडलं, 15% कमी आहे, तेव्हा इम्युनोलॉजिकल फेलियर म्हणू शकतो. आता ते बाळ 3 ते 5 वर्ष आहे आणि CD4 पर्सेंटेज बिलो 10% आहे, आणि CD4 ऍब्सोल्यूट व्हॅल्यू 200 सेल्स कमी आहे, तेव्हा इम्युनोलॉजिकल फेलियर म्हणू शकतो. आणि 5 वर्षाचं वर आहे, आम्ही 50% फॉल फ्रॉम पीक, त्याचं पीक व्हॅल्यू बघतो, आणि त्याच्यानंतर 50% फॉल आहे, तर तेव्हा इम्युनोलॉजिकल फेलियर म्हणू शकतो. आणि 12 महिना ART सुरुवात केल्यानंतर त्याचं CD4 अजून 100चं खाली आहे, तर तेव्हा इम्युनोलॉजिकल फेलियर म्हणू शकतो. आणि क्लिनिकल फेलियर, आता रिमोट एरियाज मध्ये आता CD4 काउंट व्हायरल लोड नाही करायचा, मीन्स फॅसिलिटी नाही आहे, तर तेव्हा मी क्लिनिकली डायग्नोज करू शकतो. का? बिकॉज आता तिकडे सेंटरमध्ये व्हायरल लोडचं ऍक्सेस नाही आहे, CD4चं मशीन चालत नाही, तर तेव्हा ग्रोथ फेलियर या WHO स्टेज 4 या न्यूरोलॉजिकल डिटिरिएशन आहे, तेव्हा आम्ही क्लिनिकल फेलियर म्हणू शकतो, प्रोव्हाइडेड चाइल्ड हॅज टेकन ART फॉर ऍटलीस्ट 6 months. 6 महिन्यानंतर आम्ही म्हणू शकतो की क्लिनिकल फेलियर आहे, आता त्यांचं इम्प्रूव्हमेंट नाही झालं तर. आता स्टेप अप काउन्सिलिंग कसं करायचं? मीन्स आता 3 सेशन्स आम्ही करतो, आणि तेच काउन्सिलर सगळं 3 सेशन घ्यायचं गरज आहे. दोन्ही केअर गिव्हर आणि बाळाला काउन्सिल करायचं, सोबत काउन्सिल करायचं महत्व आहे. आणि काय काय बॅरियर्स आहे पुअर अडिअरन्ससाठी, आणि टायमिंग, ड्रगचं टायमिंग वगैरे बघायचं, तर ते काउन्सिलर अड्रेस करायचं. आणि दर विजिट मध्ये ते वेट आणि हाईट ग्रीन बुक आणि व्हाईट कार्ड मध्ये लिहायचं गरज आहे, आणि करेक्ट वेट बँड, वजन प्रमाणे त्याचं औषधचं डोस वाढायचं, ते बघावं लागतील, आणि ते लिहायचं गरज आहे. आम्ही सपोर्ट सिस्टम बनवू शकतो. आता केअर सपोर्ट सेंटर्स आहे, काहीतरी ग्रुप काउन्सिलिंग करू शकतो, ARVचं साईड इफेक्ट्स आहे ते ऍड्रेस करू शकतो. अँड मेन थिंग मेंटल हेल्थ ऑफ बोथ चाइल्ड अँड केअर गिव्हर, त्यांचं मेंटल हेल्थ सपोर्ट देऊ शकतो.
त्यांचं इमोशनल सपोर्ट देऊ शकतो, ते अंडरस्टँडिंग करू शकतो, ते महत्व आहे. आता काय काय स्ट्रॅटेजीज डेव्हलप केलं आम्ही ते अडिअरन्स काउन्सिलिंगसाठी. पहिलं ते एज्युकेशन आणि काउन्सिलिंग. हेल्थ एज्युकेशन मध्ये त्यांना HIV-चं थोडंसं इन्फॉर्मेशन देऊ शकतो. त्यांचं ART आणि ART अडिअरन्सचं इम्पॉर्टन्स त्याला काउन्सिल करू शकतो, त्याला इन्फॉर्मेशन देऊ शकतो, एड्युकेट करू शकतो, पिअर सपोर्ट ग्रुप्स देऊ शकतो, ORW घरी जाऊन त्याला बघू शकतो, ती घेते नाही घेते. आणि फिक्स डोस कॉम्बिनेशन्स, आता 2 औषधच्या बदले 1 औषध देऊ, 1 पिल देऊ शकतो. 2 टाइमचं औषध तर 1 टाइम करू शकतो. थोडं सिम्प्लिफाय करू शकतो त्यांचं रेजिमेन. रिमाइंडर्स ठेवू शकतो, अलार्म ठेवू शकतो, इन्सेंटिव्ह ठेवू शकतो. आमचं इकडे NGO आहे मेक अ विश फाउंडेशन. त्यांचं व्हायरल लोड कमी झाल्यानंतर आम्ही एक इच्छा पूर्ण करतो बाळाचं. ते काय गिफ्ट देते, सायकल या काहीतरी काय हवंय त्यांना. आणि सायकोलॉजिकल सपोर्ट, फॅमिली सपोर्ट आणि केअर गिव्हरला सपोर्ट द्यायचं गरज आहे. मेंटल हेल्थ सपोर्ट पण, काउन्सिलिंग. कधी कधी अडॉलेसन्स पण खूप डिप्रेशन मध्ये जातो, तर तेव्हा सायकायट्रिस्ट कडे बसून एक थोडंसं काउन्सिलिंग, सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करून त्यांचं ट्रीटमेंट करू शकतो. आणि ट्रीटमेंट फेलियर कधी म्हणायचं, ते ट्रीटमेंट फेलियर आम्ही म्हणू शकतो ती ART 6 महिना घेतल्यानंतर आम्ही, आणि त्याचं अडिअरन्स छान आहे, 3 महिन्यासाठी 95% वर आहे. आणि ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन सगळं ट्रीट आणि रिझॉल्व्ह केलं. आयरिस एक्सक्लूड केलं, मॅल न्यूट्रिशन नाही आहे, ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स पण नाही आहे. आणि ARVचं डोसेस तुम्ही व्यवस्थित बघून त्याचं वजन प्रमाणे ऑप्टिमाइज केलं, त्याचं नंतर तुम्ही ट्रीटमेंट फेलियर म्हणू शकतो. केस 2, आता सगळंच कॉपरेशन हवंय. आता 50 लोक आहे आमचं मीटिंग मध्ये. तो हे मिस V वॉज डायग्नोज विथ मिस V वॉज डायग्नोज विथ HIV in 2015. 1 वर्ष नंतर त्यांना ART एक वर्ष मीन्स त्याचं वय 1 वर्ष एज मध्ये ART इनिशिएट केलं ALLPV वर 22 जून 2015. आणि तेव्हा त्यांचं वजन 8.2 किलोज होतं. त्याच्यानंतर बाळ 2 वर्ष LFU जाऊन गेलं. ते परत रिस्टार्ट केलं 2019 मध्ये ALLPVR. तेव्हा त्यांचं वजन 9.5 होतं. आम्ही ALचं डोसेस 1.5 गोळी 2 वेळ दिलं, LPVRचं पहिलेच 3 कॅप्सूल 2 वेळ दिला. त्याच्यानंतर त्यांचं व्हायरल लोड हाय आहे, 43,000. आम्ही एप्रिलमध्ये सुरुवात केलं, ऑक्टोबरमध्ये 43,452 होतं. तेव्हा त्यांचं वजन 11 किलोज आहे. 3 सेशन स्टेप-अप काउन्सिलिंग घेतल्यानंतर त्याचं व्हायरल लोड आता 41,000 आहे, Jan 2020. ओके, दिस इज अ रिअल केस. तो आम्ही कसं मॅनेज, डू यू डायग्नोज दिस ट्रीटमेंट फेलियर म्हणू शकतो. आणि आता ट्रीटमेंट फेलियर आहे तर कसं मॅनेज करायचं हे पेशंट. चॅट बॉक्स मध्ये नाही तो अनम्यूट करून तुम्ही उत्तर देऊ शकतो. डॉक्टर सायजी गायकवाड, दीपक कुलकर्णी, सोनाली राउत, नविता चव्हाण, डॉक्टर नलंदा, हरिकांत जाधव, सगळा आन्सर देऊ शकतो. चॅट बॉक्स मध्ये लिहू शकतो, नाही तो अनम्यूट करून उत्तर देऊ शकतो. डॉक्टर प्रभाकर, यू कॅन ऑल्सो आन्सर. ते ALLPVR वर होतं आणि ते 2 वर्ष LFU जाऊन परत आले, परत ALLPVR स्टार्ट केलं. वजन प्रमाणे त्याने पहिलं डोस दिलं, नंतर वजन वाढलं. रुक्मिणीबाई हॉस्पिटल, कराड. डॉक्टर स्मिता गेदम, would you like to answer? डॉक्टर ज्योति चव्हाण. सिंह. Have you all understood the question? या परत सांगू? Hello, good afternoon, Yes. ma'am.
Yes, Navita, go ahead. Yes, ma'am. Obviously, this is a case of treatment failure, but I think we need to do the CD4 and other investigations of the also of the child, Yes. and we have to be very particular whether the child is taking the tablets on time or not. Sometimes it's happening that if it is a duration of 12 hours, the 12 hours gap is not available. Sometimes they are taking mostly they are missing the morning doses because of the school timing and all. So, ma'am, we have to work on all these aspects, like looking into the other history. Then we have to rule out malnutrition also. Sometimes they are taking the tablets, but because of the nutritional deficiencies or the maybe deworming we need to do. After working on all these aspects, if the thing continues, then we have to definitely refer to the PCOE, ma'am. Yes, excellent. So you covered most of it. So व्यवस्थित क्लिनिकल असेसमेंट करायचं ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स आहे या नाही, बिकॉज ते LFU जाऊन परत आले, त्याचं CD4 ऑब्व्हियसली कमी झालं, त्याच्यामुळे ते ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स होऊ शकतील, आयरिस होऊ शकतील, ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स, मॅलन्यूट्रिशन, तसं मॅडमने म्हणलं मॅलन्यूट्रिशन होऊ शकतील, आणि डोसेस चेक करायचं गरज आहे. इफ यू हॅव अ लुक, ते पहिले 9.5 किलो होतं, नंतर त्याचं वजन वाढलं 11 किलो झालं, तरी पण त्यांचं डोसेस चेंज नाही झाला. आम्ही डोसेस चार्ट बघून तुम्ही बघू शकतो की पहिलं ते 1.5 गोळी दिलं, आता ते त्याच्यानंतर डोस वाढायचा प्रयत्न नाही केलं, त्याने दोन गोळी द्यायचं, आणि ते कॅप्सूल तर 3 ते 4 कॅप्सूल द्यायचं गरज आहे. तो तेव्हा तुम्ही डोसेज अडजस्ट नाही केलं म्हणून ते डोसेज कमी दिलं म्हणून ते व्हायरोलॉजिकल फेलियर होऊ शकते. दुसरं गोष्ट आहे मॅलन्यूट्रिशन, CD4 काउंट, ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन, सगळं बघायचं गरज आहे. आता आम्ही फर्स्ट लाईन फेल झालं नंतर कसं चेंज करायचं, सेकंड लाईनचं कसं सुरुवात करायचं. आता ते बाळ ZL LPVR आहे, ते 2 औषध चेंज करायचं गरज आहे. तर ZL तर AL करू शकतो, आणि LPVR वर फेल झालं ते DTG करू शकतो ऍज पर वेट बँड. सिमिलरली ते मोठं मुलं आहे, 10 वर्षाचं वर आहे, तर TLD करू शकतो. लहान मुलं आहे, ALDTG करू शकतो. आणि AL LPVR वर फेल झालं आणि HP छान आहे, आम्ही ZL DTG पर सुरुवात करू शकतो. आणि HP कमी आहे, ते आम्ही AL DTG सुरुवात करू शकतो. आणि अनिमिया ट्रीट केल्यानंतर HP वाढलं नंतर 9 ग्रामचं वर आहे, तर ZL DTG करू शकतो. सिमिलरली आता ZLE वर फेल झालं तर तेव्हा आम्ही चेंज करून AL DTG पर सुरुवात करू शकतो. ते फर्स्ट लाईन ते सेकंड लाईन वर बदली करू शकतो. आणि AL वर फेल झालं, मीन्स अबॅकविर, लॅम्युबिडिन आणि इफॅव्हिरन्स वर फेल झालं, तर आम्ही ZL DTG करू शकतो. So we have to change 2 drugs. Lamivudine remains the same, but abacavir you can change to Xidovidine, and efavirenz can change to DTG. Just to let you know, the efavirenz has a very low genetic barrier. म्हणजे ते HIV व्हायरस लवकर NNRTIs ते ग्रुप आहे, इफॅव्हिरन्स आणि नेव्हरपिनचं ग्रुप NNRTIs बोलतो, ते ग्रुपचं रेझिस्टन्स व्हायचं खूप चान्सेस आहे. म्हणून ते चेंज करायचं आणि DTG सुरुवात करायचं, आणि ALचं बदले ZL करू शकतो. आता प्रॉब्लेम विथ ZL इज ते कधी कधी अनिमिया होऊ शकतील, आणि HBचं क्रायटेरिया आहे 9 ग्रामचं वर आहे. आता HB कमी आहे, ते AL DTG सुरुवात केलं आणि अनिमिया ट्रीट झालं आणि HB 9 ग्रामचं वर गेलं, तर तुम्ही ZL DTG वर शिफ्ट करू शकतो. So this is how we change from first line to second line ART regimes. आता AL DTG वर फेल झालं तर आम्ही ZL LPVR पर देऊ शकतो. तो ALचं बदले ZL देऊ शकतो, DTGचं बदले LPVR देऊ शकतो. आणि त्याचं HB कमी आहे तर AL LPVR वर सुरुवात करायचं, आणि अनिमिया ट्रीट झाल्यानंतर ZL LPVR सुरुवात करायचं. पण फक्त ते लक्षात ठेवायचं की ZLचं क्रायटेरिया आहे की HB 10चं या 9चं वर व्हायचं महत्व आहे. आणि TLD वर फेल झालं तर आम्ही ZL ATVR वर चेंज करू शकतो, शिफ्ट करू शकतो. हे फर्स्ट लाईन ते सेकंड लाईनचं ट्रान्झिशन कसं करतं ते आहे, ते प्रोटोकॉल आहे. आणि आता ते टिनोफिविर या अबॅकविर आणि LPVR वर फेल झालं आणि ते झायडोविरिनचं सेन्सिटिव्ह आहे, तर तुम्ही ZL DTG वर चेंज करू शकता. तर ते TL ATVR, AL ATVR, AL LPVR वर होतं,
तर तुम्ही ZLDTG देऊ शकतो. आणि HB कमी आहे तर तू ALDTG सुरुवात करा आणि त्याच्यानंतर HB वाढल्यानंतर ZLDTG सुरुवात करा. So this is roughly how we transition from first line to second line now. Of course, it is best to take SASEP opinion and PCOE reference in all possible cases. आता फर्स्ट लाईन वर फेल झालं आणि मल्टिपल NRTI एक्सपोजर्स आहे ते झायडोविरिन वर फेल झालं, अबॅकविर, टिनोफिविर वर फेल झालं, तेव्हा काय करणार? आता वजन 20 किलोचं कमी आहे तो DTG आणि LPVR सुरुवात करणार आणि 20 किलोचं वर आहे ते DTG, LPVR आणि नॉन रिसायकल्ड AZT म्हणजे AL प्लस DTG LPVR देणार या TL प्लस DTG. आता 30 किलोचं वर आहे तर TL प्लस DTG आणि LPVR द्यायचं. तर मीन्स 3 औषध द्यायचं गरज आहे मल्टिपल NRT एक्सपोजर झालं तर. मीन्स ही हॅज फेल्ड ऑन मल्टिपल NRTIs. आता एक प्रश्न आहे, एक ART मॉडिफिकेशन कसं करणार? हे बाळ रायफॅम्पिसिन बेस्ड AKT घेते आणि ती IFA बेस्ड रेजिमेन आहे. ते इफावेरन्स बेस्ड रेजिमेन आहे मुळे तुम्ही सुपर बूस्टिंग LPVR करणार, DTGचं डबल डोस देणार या नो मॉडिफिकेशन या A and B. So can anyone tell me the answer? He is on an IFA based regimen. He is taking AKT with rifampicin. Do we need to modify the dosage of ART in this case? Dr. Sonali, you've been modification is quiet. Dr. required. Jyoti, Dr. Namita, you would like to try again? Ma'am, no more is Yes, required. go ahead. It's C, ma'am. No modification required. Little louder, please. Double dose of DTG. DTG, double dose DTG, okay. Ma'am, as he's on efavirenz, the child is on efavirenz based regimen, therefore no modification is required when we are giving rifampicin based anti-tuberculous treatment. Excellent, Dr. Namita. So this child is on efavirenz based regime and efavirenz does not interfere with rifampicin. त्याचं काय इंटरफिअरन्स नाहीये, इंटरॅक्शन नाहीये, दोन्ही सोबत देऊ शकतो. तो त्याचं डोस मॉडिफिकेशन करायचं गरज नाहीये. आता DTG वर होतं तर DTG रेजिम होतं तर DTG डबल डोस देऊ शकतो. LPVR वर होतं तर सुपर बूस्टिंग करू शकतं. बट हे बाळ फक्त इफाविरन्स बेस्ड रेजिम आहे तर त्याचं डोस मॉडिफिकेशन करायचं गरज नाहीये. एक्सलेंट. आता AKT आणि ART द्यायचं, तो DTG बेस्ड रेजिमेन देते ते DTGचा डबल डोस द्यायचा आणि AKT संपल्यानंतर त्याचं कोर्स संपल्यानंतर 15 दिवससाठी 2 आठवड्यासाठी ते DTGचं डबल डोसिंग द्यायचं गरज आहे. आणि सुपर बूस्टिंग दिलं, LPVRचं रेजिम होतं, पहिला मी LPVRचं रेजिम देते, तो LPVRचं सुपर बूस्टिंग पण 15 दिवस AKT संपल्यानंतर 15 दिवससाठी सुपर बूस्टिंग चालू ठेवायचं गरज आहे. त्याच्यानंतर तू ओरिजिनल डोसिंग सुपर बूस्टिंग काढू शकतो, डबल डोसिंग पण बदली करून सिंगल डोसिंग DTGचं करू शकतो. सो दिस इज जस्ट समथिंग टू कीप इन माइंड विथ सेकंड लाईन ART अँड HIV अँड TB मेडिकेशन्स. आणि अडिअरन्स मॉनिटरिंग करायचं, इंटेन्सिव्ह अडिअरन्स मॉनिटरिंग खूप महत्व आहे. तुम्ही सेकंड लाईन वर आहे औषध, तो बाळाचं केअर गिव्हर आई वडील ते द्यायचं औषध बाळाला. बाळ एकटीच नाही घ्यायचं बट आई या वडील या केअर गिव्हर द्यायचं गरज आहे. बिकॉज लहान मुलं खूप डिपेंडेंट आहे अडल्ट्सवर, त्यांचं डोसेज आणि टायमिंग वगैरे. तर ते काउन्सिल करायचं खूप महत्व आहे. आणि पुअर अडिअरन्स, आता ते केअर गिव्हरचं काय इश्यूज आहे ते ऍड्रेस करायचं खूप महत्व आहे. So it is very important to counsel those on second line ART regimes to prevent them from failing on second line ART regimens. आणि सेकंड लाईन वर आहे पेशंट, तर कसं मॉनिटरिंग करायचं? द मॉनिटरिंग पॅटर्न इज ऑलमोस्ट द सेम. ते वेट बघायचं, त्यांचं दर वेळ ते क्लिनिक मध्ये येते ते OIs बघायचं, 4S स्क्रीनिंग बघायचं, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट बघायचं, T स्टेजिंग, अडिअरन्स काउन्सिलिंग, लॅब इन्व्हेस्टिगेशन आणि दर 6 महिना CD4 आणि व्हायरल लोड करायचं महत्व आहे. आता हे लास्ट केस आहे, मास्टर K, 13 year old बॉय, 40 किलोचं वजन आहे, HB 10 ग्रॅम आहे, ते TLV वर इनिशिएट केलं डिसेंबर 2023 मध्ये.
आता बेसलाईन CD4 काउंट 300 आहे आणि 6 महिन्यानंतर त्याचं ART सुरुवात केल्यानंतर त्यांचं CD4 काउंट 555 आहे आणि व्हायरल लोड 28,478 कॉपीज आहे. EAC केल्यानंतर स्टेप अप अड्युरन्स केल्यानंतर त्याचं व्हायरल लोड कमी आले, 2000 आले. तो आता हे पेशंटचं आम्ही स्विच करू का? ते फर्स्ट लाईन ते सेकंड लाईन ART बदली करू या सुरुवात करू या सेम रेजिमेन वर ठेवू? तुम्ही काय म्हणतोस? Same regimen, ma'am. सेम रेजिमेन, एक्सलेंट. ते सेम रेजिमेन करेन बिकॉज ऍज पर द लेटेस्ट नॅको गाईडलाईन्स ते परत EAC वर ठेवायचं. तर एक वेळ तुम्ही 3 महिना EAC वर ठेवला आणि ती व्हायरल लोड कमी आले ते परत EAC वर ठेवू शकता आणि 3 महिन्यासाठी EAC2 म्हणतो. EAC1 आणि EAC2. तो EAC2 ठेवून परत EAC वर ठेवून 3 महिन्यानंतर त्याचं व्हायरल लोड बघावे लागतील आणि तेव्हा त्याचं व्हायरल लोड हाय आहे ते सासेप ओपिनियन घ्यावं लागतील. तो 2 वेळ EAC 2 वेळ स्टेप अप काउन्सिलिंग करावं लागते. हे पहिलंच वेळ आणि एक कसे व्हायरल लोड ऑलरेडी कमी झालं थोडंसं आणि स्टेप अप काउन्सिलिंग करून ते कमी होऊ शकतील. So we will not change to second line ART in this case, but continue the same regime. आता ते 8 वर्षाचा मुलगा आहे आणि तुम्ही बॉडी वेट 23 किलोज आहे. ओके आणि ते DTG आणि LPVR सेकंड लाईन रेजिम वर आहे आणि आता आम्ही थर्ड लाईन वर ठेवायचंय बाळ. तो कुठला रेजिम वापरू त्याच्यासाठी? थर्ड लाईन वर कुठला रेजिम? आम्ही ZLD वापरू या कंटिन्यू सेकंड लाईन विथ EAC या DTG डबल डोज आणि LPVR in existing NRT background? Yeah, none of the above. So can anyone tell us which is the correct option? You want to change this child from second line to third line. तो कुठला रेजिम वापरायचा याला? ते ऑलरेडी DTG आणि LPVR वर आहे. आता थर्ड लाईन मध्ये काय वापरायचं? And we'll continue the second line with emphasis on adherence because the child is only 8 years old and he has a long life to go. So we have to preserve the options for like in future. So we have to work on, I mean, I feel I should work on emphasis on adherence and other aspects also, ma'am. Very good. So suppose we have worked on the adherence, the 3 months of step-up counseling, and now the time has come that in spite of in spite of good adherence, this child is still failing on second line. So let's cover how we shift to third line and what should we do in this case. So आता तुम्ही poor adherence आहे. There's no with poor adherence or there's a major opportunistic infection. So तेव्हा आम्ही step-up adherence, as you rightly said, Dr. Navita, स्टेप अप अड्युरन्स करते ते OIs बघायचं, OIs ट्रीट करायचं, इंटेन्सिव्ह क्लिनिकल इम्युनॉलॉजिकल मॉनिटरिंग करायचं. त्याच्यानंतर त्याचं व्हायरोलॉजिकल इम्प्रुव्हमेंट झालंय तर कंटिन्यू सेम रेजिम. आता व्हायरोलॉजिकल इम्प्रुव्हमेंट नाही झालं तर तेव्हा सासेपला रिफर करायचं गरज आहे. सासेप मध्ये आम्ही काय बघणार? आता व्हायरल लोड कमी झालं ते 1000चं 10,000 झालं तर आम्ही रिपीट द व्हायरल लोड आफ्टर 3 months टू कन्फर्म वेदर इट्स रिअली फेलिंग ऑर नॉट. आता 3 महिन्यानंतर तुम्ही EAC ठेवलं, स्टेप अप अड्युरन्स पण छान आहे आणि व्हायरल लोड हाय आहे तर तेव्हा आम्ही थर्ड लाईन रेजिमेन स्विच करायचं गरज आहे. तर थर्ड लाईन रेजिमेन का मेजर रिझन्स काय आहे? ते पुअर अड्युरन्स आहे आणि कधी कधी सेंटरमध्ये पीडियाट्रिक फॉर्म्युलेशन्स नाही भेटलं ते अडल्ट टॅबलेट्स तोडून फोडून लहान मुलाला देते. जसं LPVRचं टॅबलेट आम्ही क्रश नाही करू शकतो. ते अडल्ट सेंटरमध्ये अडल्ट गोळी कधी कधी सेंटरमध्ये पीडियाट्रिक फॉर्म्युलेशन्स नाही भेटलं म्हणून अडल्ट टॅबलेट हाफ करून देते आणि दॅट रिड्युसेस द एफिकसी ऑफ LPVR. ते LPVRचं टॅबलेट क्रश अजिबात नाही करू शकतो. एकदा क्रश केलं तर त्याचं एफिकसी 0 आहे. तर म्हणून व्हायरोलॉजिकल फेल्युअर होऊ शकतील आणि फर्स्ट लाईन वर फेल झालं तर लवकर सेकंड लाईन वर सुरुवात करायचं गरज आहे. Late switching to second line can lead to failure of second line requiring third line regimen. And सगळं सेकंड लाईन वर आहे ते सगळं बाळाला व्हायरल लोड टेस्टिंग 6 महिना करायचं गरज आहे. आता ते बाळ सेकंड लाईन वर फेल झालं आणि AL LPVR या ZL LPVR वर आहे. फर्स्ट यू कंटिन्यू द सेकंड लाईन, त्याचं अड्युरन्स बघायचं आणि व्यवस्थित त्यांचं अड्युरन्स काउन्सिलिंग करायचं आहे. And especially if he is on LPVR, the LPVR is a very good drug. So
PI रेजिमवर आहे तर PI रेजिमवर ठेवायचं महत्व आहे. बट आता ते नेव्हरपिन या NNRTIs वर आहे तर ते चेंज करू शकतो आणि थर्ड लाईन वापरू शकतो. मीन्स ते ALN वर आहे तर ALDTG वापरू शकतो, या ZLN वर आहे तर ZLDTG वापरू शकतो. पण ALLP वर आहे तर ते आम्ही प्रयत्न करायचा की LPVR वर ठेवायचं, काळजी घ्यायचं. आता ते 6 ते 10 वर्षाचं मुलं आहे आणि 20 ते 30 किलो आहे आणि ते ALDTG वर आहे, देन आम्ही DTGचं डबल डोस देते, DD डोस देते विथ LPVR अँड कंटिन्यू द एक्झिस्टिंग NRT बॅकबोन. म्हणजे AL पण चालू ठेवायचं, DTG डबल डोस द्यायचं आणि LPVR द्यायचं. सो यू कॅन सी इज ऑलमोस्ट ऑन 4 ड्रग्स, AL प्लस DTG डबल डोस प्लस LPVR. आणि TLD वर आहे तो आम्ही DTG डबल डोस द्यायचं, LPVR द्यायचं प्लस TL. So TLD plus DTG plus LPVR. So you can see there are almost 4 drugs for third line regime in a child more than 6 years of age. आता थर्ड लाईन वर गेल्यानंतर आम्ही फर्स्ट बेसलाईन सगळं टेस्ट करायचं. 1 महिन्यानंतर त्याचं CBC करायचं, 3 महिन्यानंतर LFT RFT करायचं आणि 6 महिन्यानंतर व्हायरल लोड आणि CD4 टेस्ट करायचं गरज आहे, अलॉंग विथ बेसिक इन्व्हेस्टिगेशन. So just key points to avoid getting into third line. स्ट्रक्चर्ड प्रोटोकॉल फॉलो करायचं गरज आहे. ऑप्टिमल मॅनेजमेंट ऑफ ERT म्हणजे ते सगळं व्यवस्थित बेसलाईन टेस्ट, अडिअरन्स काउन्सिलिंग, ऍडव्हर्स इफेक्ट्स आहे ते अडिअरन्स काउन्सिलिंगचं गरज आहे. ऍडव्हर्स रिलेटेड इफेक्ट शुड बी ऍड्रेस. आणि ट्रीटमेंट फेलियर झाल्यानंतर तुम्ही लगेच SASEPला रेफर करायचं, सेकंड लाईन ERT रेजिमेंट सुरुवात करायचं, अप्रोप्रिएट रेजिमेंट सुरुवात करायचं गरज आहे. रेग्युलर व्हायरल लोड टेस्टिंग, सेकंड लाईन वर आहे तर 6 महिन्याला व्हायरल लोड टेस्टिंग करायचं आहे. अँड मेन प्रॉब्लेम इज पुअर अडिअरन्स. पुअर अडिअरन्स लीड्स टू drug resistance and drug resistance leads to treatment failure. So with that conclusion, I will end my talk, and if we have any questions, I'm happy to take any questions from the audience. Thank you so much, ma'am, for facilitating this important session. Any question from the participants? तुम्ही mic unmute करू शकता. कोणाला काय शंका आहे, काय डाऊट आहे, काय विचार करायचं, प्लीज विचार करा. Thank you all for your active participation. All of you all have given some very good answers and participated in the session. Ma'am. Thank you to all the participants for patient listening. We will conclude this session. Thank you very much.